जोहार जय आदिवासी मित्रांनो, बीजेपी आणि RSS आदिवासी अधिकारांवर अस्मितावर लगातार हमला करत आहे। मित्रांनो, 28 मेला आपले जनजातीय सुरक्षा मंचचे काही पदाधिकारी राष्ट्रपतींना आणि पंतप्रधान यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं, त्यांची मागणी केली की त्यांनी की जो 342 संविधानामध्ये 342 कलमामध्ये जो आपल्याला आरक्षणाचा अधिकार देतो त्या अधिकाराला म्हणजे 342 ला संशोधन करून डिलिस्टिंगची मागणी केली। मित्रांनो, म्हणजे डिलिस्टिंग म्हणजे जर आदिवासी लोक इतर धर्मावर आस्था ठेवत असतील, त्यांची पूजा किंवा त्यांची आस्था असेल तर त्यांना आदिवासीमधून कॅटेगरीमधून त्यांना डिलीट करा आणि त्यांना आरक्षण नका देऊ, म्हणजे आदिवासींच्या वर हमला आहे। मित्रांनो, कसा हमला की जर हे लगातार आदिवासींना डिवाइड करून त्यांच्यावर रूल राज करण्याचा हा मुख्य प्लॅन आहे। मित्रांनो, RSS BJPचा जर आदिवासी वेगवेगळ्या धर्मात जर वाटले गेले तर कोण राहतील? आदिवासींना, बाकी राहिलेल्या आदिवासींना ते हिंदूकरण करण्याचं काम करतील आणि आदिवासींची संस्कृती, आपले देवी देवता, त्यांची जी आपली भाषा आहे, प्रकृती पूजा आहे, ती सर्व नष्ट करण्याचं काम हे BJP आणि RSS करणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलं की आपल्याला म्हणजे कशा प्रकारे हे जे अमित शाह जे आहे गृहमंत्री, त्यांनी सांगितलं की आदिवासी सनातनी आहे, त्यांनी हिंदूकरण करण्याचं काम केलं, म्हणजे त्यांनी हिंदूशी जुळण्याचं काम केलं, म्हणजे हे लगातार आदिवासी संस्कृती, अस्मिता, जे आपली देवी देवता पूजा आहे ते नष्ट करण्याचं काम हे करणार आहे, करत आहे RSS आणि BJP। तर तुम्ही सर्वांनी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात BJP काय करणार आहे तुम्हाला माहिती आहे का? मान्सून सत्रामध्ये येणाऱ्या काळात 342 मधला संशोधन करून डिलिस्टिंगचा मुद्दा उठवतील 100% आणि जे आदिवासींचा जो अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलाय आपल्याला, त्याला संशोधन करून त्यांनी डिलिस्टिंग करायचे काम करणार आहे आणि आदिवासींची हळूहळू संस्कृती नष्ट करतील, आदिवासींची पाठपूजा ती नष्ट करून आदिवासींना वेगवेगळ्या भागात वाटण्याचं काम हे करतील। म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही असाल आपला आवाज उठवा, या आदिवासी एकता जिंदाबाद आणि आदिवासींची एकता दाखवा, नाही तर हळूहळू ही सर्व नष्ट होईल येणाऱ्या काळात। मित्रांनो।